नमस्कार सगळ्यांना, मी सुचिता आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत करते। तर बघा, आज मी साडीपासून छान असं पायदान म्हणा, डोअरमॅट म्हणा किंवा पायपुसणी म्हणा, काहीही म्हणा, तर साडीपासून छान असं मी बनवणार आहे आणि त्याचंच तुमच्याशी मी सगळं डिटेलमध्ये शेअर करणार आहे। तर ही माझ्याकडे एक प्लेन साडी होती, तर वापरून आता मला ती नेसायला नको वाटत होती, तर ती साडी मी घेतलेली आहे आणि अशी बघा बरोबर मध्यावरती मी फोल्ड करत चाललेली आहे। पूर्ण साडी मध्यावरती फोल्ड करायची आणि नंतर मग आपल्याला ही बरोबर मध्यावरती कटिंग करायचं आहे, म्हणजे एका साडीचे 2 भाग करून घ्यायचे आहेत। तर पूर्ण साडी फोल्ड करायची आणि नंतर मग मध्ये बरोबर कट देऊन घ्यायचं। तर एका साडीचे आपल्याला 2 भाग करायचे आहेत। तर इथं मी 2 भाग करून घेतलेले आहेत। आता त्याच्यातील एक भाग जो आहे तो इथं मी तुम्हाला दाखवते। तर एका भागाचे 3 भाग करायचे आहेत। तर बघा, पहिल्यांदा हे अंतर मोजायचं किती आहे ते। तर माझं तर इथं 21 आहे बघा, आणि 21 म्हटल्यानंतर 7 त्रिक 21 म्हणजे 7-7 इंचावरती अशा 3 पट्ट्या आपल्या कटिंग होतील। तर खुणा म्हणजे कट देऊन घेते 7-7 इंचावरती। तर बघा, इथं कट देऊन मी घेतलेले आहेत आणि ह्या पट्ट्या पूर्ण कटिंग करून घ्यायच्या आहेत। इथून 7, त्याच्यानंतर इथून 7 आणि पुढे 7, या पद्धतीने तुमचं किती अंतर येते या किती पण येऊ द्या, त्याचं समान 3 भाग करायचे। तर ह्या पट्ट्या मी कटिंग करून घेतलेल्या आहेत 3, आणि उरलेला जो अर्धा भाग आहे त्याच्यासुद्धा 3 पट्ट्या करून घ्यायच्या आहेत, म्हणजे एका साडीच्या टोटल 6 पट्ट्या आपण करून घेतल्या। तर या भागाच्या सुद्धा बघा आपल्याला पट्ट्या करून घ्यायच्या आहेत, सेम आपण पहिल्या भागाच्या कशा पट्ट्या केल्या त्याच पद्धतीने। तर 3 पट्ट्या ज्या आहेत त्या इथं एकमेकांवरती अशा ठेवून घ्यायच्या बघा। 3 पट्ट्या ज्या आहेत त्या एकमेकांवरती अशा इथं ठेवून घेतल्या आणि इथं व्यवस्थित असं सुतळीने किंवा धाग्याने पॅक करून घ्यायचं आहे। तर मी इथं सुतळीने पॅक करून घेते आहे, किंवा गोधडी शिवायचा धागा वापरला तरीही चालेल। तर इथं मी हे पॅक करून घेते, व्यवस्थित फिट्ट बांधून घ्यायचं आहे सुतळीने। तर इथं छान गाठी मारून मी फिटिंगमध्ये बांधून घेतलेलं आहे। तर हे आता एखाद्या खिडकीला किंवा बाहेर करत असाल तर झाडाला फिट्ट असं बांधून घ्यायचं आहे बघा। हे 3 भाग होतात आणि आपण केसाची जशी वेणी घालतो की नाही, तशी सेम याची पूर्ण वेणी घालून घ्यायची आहे। तर वेणी घालताना थोडंसं तुम्हाला त्रास होईल, पण काहीच हरकत नाही, त्याच्यानंतर खूप छान आपलं हे डिझाईन तयार होतं। तर इथं हे असं अडकवायचं आणि वेणी घालून घ्यायची। तर इथं मी पूर्ण 3 पट्ट्यांची इथं अशी वेणी घालून घेतलेली आहे आणि खाली इथं बांधून घेतलेलं आहे। तर आता इथं दुसऱ्या भागाचे आपण 3 पट्ट्या काढलेल्या होत्या, तर या 3 पट्ट्या इथे प्रत्येकी भागाला एक अशी जोडून घ्यायची आहे आणि नंतर याची सुद्धा वेणी घालून घ्यायची आहे। तर मशीनवरती इथं मी हे जोडून घेणार आहे, 3 भागाला 3 पट्ट्या, उरलेल्या भागाच्या 3 पट्ट्या ज्या आहेत त्या। तर इथं मी जोडून घेतलेली आहेत मशीनवरती 3ही पट्ट्या या 3 भागाला बघा, आणि याची पण अशीच वेणी घालून घ्यायची आहे पूर्ण एंडपर्यंत, जोपर्यंत साडी संपत नाही तिथंपर्यंत। तर मी इथं काय बांधलेलं होतं, तर आपण वेणी घातलेली सुटू नये म्हणून। तर आता इथून हे वेणी घालायला डबल चालू करायचं आहे आपल्याला आणि वेणी घालून घ्यायची आहे। तर पूर्ण वेणी मी इथं घालून घेतलेली आहे बघा इथं। तर खाली जे एक्स्ट्राचं दिसतंय कापड ते कट करून टाकलं मी, आणि हे आता याचा म्हणजे एंड पॉईंट जो आहे तो सुद्धा व्यवस्थित पॅक करून घ्यायचा आहे। तर व्यवस्थित असं रोल करायचं आणि याच्यावरती सुतळीने किंवा धाग्याने पॅक करून घ्यायचं आहे। तर इथं मी सुतळीच वापरते आहे आणि छान असं हे पॅक करून घ्यायचं आहे गाठी वगैरे बांधून। तर मैत्रिणींनो, अजूनही तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। तर बघा, इथं हे व्यवस्थित गाठी मारून पॅक करून इथं मी घेत आहे आणि त्याच्यानंतर मग आपल्याला गोधडी शिवतो तो धागा पाहिजे आता। तर तोच धागा वापरा, म्हणजे जास्त दिवस पायपुसणी आपली टिकते। तो धागा खूप कठीण असतो ना, म्हणून। तर पहिल्यांदा बघा, या पद्धतीने असं हे गोल करायचं, या पद्धतीने आपल्याला टाके घेत जायचं आहे। तुम्हाला फक्त पहिल्यांदा दाखवते आहे।
आणि सुरुवात कुठून करायची ते पण तुम्हाला सांगते. असं हे रोल करत खालच्या साईडनं टाके घेत जायचं आहे. एकाच साईडनं टाके आले पाहिजेत, एक तर खालच्या किंवा वरच्या, म्हणजे ते टाके आपल्याला खालच्या साईडला घेता येतात नंतर मग, म्हणजे आपण ज्यावेळेस वापरात काढतो त्यावेळी. तर हा मी गोधडी शिवायचा धागा घेतलेला आहे. बघा, पहिल्यांदा मेन मध्यभाग हा येतो आपल्या पायपुसणीचा, तर तो एकदम अगोदर शिवून घेऊयात. तर इथं गाठी वगैरे मारून घ्यायच्या सुरुवातीला, 1-2 तरी गाठी मारायच्या. आणि हे मधला भाग हा जो आहे ना फोल्ड केलेला, तो पहिल्यांदा सिक्युअर करून घ्यायचा आहे धाग्याने. आणि त्याच्यानंतर गोल गोल असं टाके घेत जायचं आहे. तर तुम्हाला व्हिडिओमध्ये क्लिअर दिसतच आहे. तर मी या चॅनलवरती खूप सारे स्टिचिंग रिलेटेड व्हिडिओ अपलोड केलेले आहेत, करत आहे आणि करणार पण आहे. तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. घर बसल्या तुम्हाला ब्लाऊज वगैरे स्टिचिंग करता येणार आहेत, ब्लाऊज डिझाईन म्हणा. तर इथं हे बघा टाके कशा पद्धतीने घ्यायचे आहेत. तर एका भागातून दुसऱ्या भागामध्ये सुई काढायची आहे बघा, तरच ते एकमेकांना जॉईन होईल. बघा, इकडच्या भागातून पलीकडच्या भागातून मी सुई बाहेर काढते. बघा या पद्धतीने, आणि असंच पूर्ण गोल करत जायचं आहे. तर इथं छान असा आपला पायपुसणी तयार होणार आहे. याला तुम्ही डोअरमॅट सुद्धा म्हणू शकता, पायदान पण म्हणतात आमच्या इकडे याला. एकदा तुमच्या हातात बसलं का तुमचं सुद्धा स्पीड वाढेल आणि तुम्ही सुद्धा अगदी पटकन सहज करू शकता. अगदी सोपं आहे, काहीच अडचण येत नाही. तुम्ही नवीन असाल तरी एका पहिल्या प्रयत्नात यशस्वीपणे पूर्ण कराल. तर बघा या पद्धतीने हे रोल करत आपल्याला टाके घ्यायचे आहेत. तर इथंपर्यंत माझं आलेलं आहे. आता थोडंसंच राहिलेलं आहे, तर ते पण मी कवर करून घेते. तर धागा जास्त ओढायचा नाही, जास्त सेल पण सोडायचा नाही. ओढला की टोपीसारखा आकार होतो आणि सेल सोडला की मग पूर्णच बिघडतं. तर इथं आपली पूर्ण तयार झालेली आहे. तर कसा वाटला आजचा व्हिडिओ? आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर घरच्या घरी साडीपासून पायपुसणी तयार करा. धन्यवाद.